आम्ही गेली 16 वर्ष माझ्या घरातनं कचरा म्हणून कुठलीही गोष्ट बाहेर टाकलेली नाही. क्षणभर तुमच्या मनामध्ये पहिली शंका आली असेल की तामनकर काहीतरी बंडल मारतायत, हे काही खरं नाही. कचऱ्याचा प्रश्न कधी निर्माण झाला याचा मागोवा घेऊया. जेव्हा कोणी पहिल्यांदा एका माणसाने उपभोग घेतला आणि उपभोग घेतल्यानंतर राहिलेल्या वस्तूंचं व्यवस्थापन दुसऱ्याला करायला सांगितलं, तो क्षण, तो दिवस हा कचऱ्याचा जन्मदिन आहे. आणि तो जन्मदिन आपण हल्ली सतत साजरा करतोय. तर हा साजरा करणं पहिले बंद करायला पाहिजे. कचऱ्याच्या प्रश्नाकडे बघताना मी तुम्हाला एक आकडेवारी सांगणार आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये जाऊन मी ठाण्याची लोकसंख्या किती आहे असं विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं 18,18,872 माणसं ठाण्यामध्ये राहतात आणि त्याचं व्यवस्थापन किती जण करतात तर 4,133. आता हिशोब सोपा होण्यासाठी आपण असं म्हणूया की 20 लाख माणसं ठाण्यामध्ये राहतात आणि त्याचं व्यवस्थापन 5,000 माणसं करतात. याचा अर्थ काय होतो की 400 माणसांना कचरा करायची मुभा आहे आणि त्याचं व्यवस्थापन एकाने करायचं. मला सांगा कसं शक्य आहे? हे इम्पॉसिबल आहे. कधीही ह्या प्रश्नातनं आपण बाहेर पडणार नाही. म्हणजे एक तर तुम्हाला हे गुणोत्तर एकाच एक आणावं लागेल किंवा अतोनात पैसे खर्च करावे लागतील. आज आपल्याकडे पैसे नाहीत एवढे, आपल्याकडे म्हणजे आपल्या देशाकडे नाही आहेत पैसे. म्हणजे आपल्याला हे गुणोत्तर एकाच एक आणणं अत्यंत जरुरीचं आहे.